अथ श्री साई सच्चरित अध्याय 35। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। मागा गताध्यायांती दिग्दर्शन कथानुसंगती कथिली तीच कथितो संप्रती ती स्वस्थचित्ती परिसिजे करू जाता परमार्थ विचार पंथाभिमान अडवी भयंकर विघ्न नाही अति दुर्धर या अभिमान समदुजे आम्ही निराकाराचे भजक साकार देव हा भ्रममूलक साधु संत हे मानवची देख नमवावे का मस्तक तयां पुढे तयान घालावे लोटांगण तयान द्यावे दक्षिणादान खालवावीन यत्किंचित मान विडंबन हे भक्तीचे शिर्डी संबंधे अनेकाही कोणी काही अनेक वार्ता कथिल्या पाही विश्वसनीय नाही सकळपा म्हणती तेथे जाता दर्शना साई बाबा मागती दक्षिणा साधू जै लागती द्रव्य संपादना साधुत्वाहीनपणा तयांच्या अंधश्रद्धा नव्हे बरी प्रत्यक्ष अनुभव घेतल्या उपरी ठरवू निर्णय आपुल्या अंतरी कैसिये परी वर्तावे आपण नाही देणार दक्षिणा जयामनी वित्ताची कामना तयाचे साधुत्व येईना मना अपात्र नमना तो आम्हा असो आम्ही शिर्डीस जाऊन येऊ तयांची भेट घेऊन करणार नाही चरणवंदन अथवा प्रदान दक्षिणेचे जो जो ऐसिया कुतर्के निघे जरी आपुल्या कृतनिश्चया जागे अखेर तोही दर्शन योगे शरण रिघे साईंस जो जो साईंस पाहू सरला तो तो जागचे जागीच ठेला पुनश्च नाही मागे परतला पायी चरतला साईंच्या धरुनिया दाती तृण जैसे कोणी यावे शरण तैसिये परी वंदी चरण पावोनी विस्मरण निश्चया पंथाभिमाना जेथे विसावा सौख्य वाटेल अत्यंत जीवा तो हा अध्याय 35वा श्रोती परिसावा सादर तैसीच सूचित उदीची ख्याती बाळा नेवास कराची प्रतीती कैसा सर्प संभाविला प्रीती साईच तया प्रती भावून कृपा करा श्रोते मजवर मी तो केवळ आज्ञेचा किंकर आज्ञा पाळू जाणे सादर उद्भवले अक्षर चरित्र हे दृष्टी ठेविता चरणावरी तेथून उमटती पदलहरी पवित्र चरित्र कुंभांतरी वरीचे वरी मी भरितो कासवीची आम्ही पिली केवळ दृष्टिक्षेपे पोसिली नाही तान्हेली भुकेली भागली सदैव ठेली संतृप्त असता एक दृष्टीचे सुख न लगे आम्हा अन्न उदक दृष्टीच हरी तहान भूक किती ते कौतुक वानावे आम्हा ही सकल दृष्टीचा विषय कृपा सिंधू साई राय दृश्य द्रष्टा दर्शन जाय पुसोनी ठाय त्रिपुटीचा तैसेच आम्हा त्वचा स्पर्श दोही ठाई साई प्रकाश अथवा घ्राण आणि वास तेथेही निवास साईंचा अथवा श्रवणी शब्द पडे पडताच प्रकटे साईंचे रूपडे श्राव्य श्रावक श्रवण उडे त्रिपुटी झडे एकसरा अथवा जेथे रसना रसे घोळली तेथे साई समरसे रसना रस रसास्वाद कायसे बापुडे कोडे त्रिपुटीचे हेच गती कर्मेंद्रिया त्यूही एक साई सेविलिया सकल कर्मे जाती विलया पडेल ठाया नैष्कर्म्य असो आता हा ग्रंथ लांबला साई प्रेमे कोठेच वाहवला पूर्वानुसंधान लक्षू चला चालवू आपुला कथाभाग एक मूर्तिपूजा परांमुख निराकाराचे परम भजक जाहले शिर्डी गमनोत्सुक केवळ चिकित्सैक बुद्धीने म्हणती आम्ही शिर्डीस येऊन घेऊ केवळ साधूचे दर्शन आम्ही न केव्हाही वाकवू मान करून प्रदान दक्षिणेचे मान्य कराल या 2 शर्ती तरी येऊ की शिर्डी प्रती बरे म्हणता निजमित्रा संगती
जावया निघती स्वस्थ मने. काका महाजनी त्यांचे मित्र, संतार्थ जयांची भावना पवित्र. परी ते शंका कुशंका पात्र, स्नेही होते तयांचे. दोघे निघाले शनिवारी, मुंबईहून रात्रीचे प्रहरी. येऊनी पातले शिर्डी भीतरी, आदित्यवारी सकाळी. दोघे गेले मशिदीस, साई दर्शन घ्यावयास. काय वर्तले ते समयास, स्वस्थ मानस परिसिजे. पाऊल ठेवता पायरीवरी, तया मित्रा पाहुनी दूरी. का यावे जी ऐसिये परी, बाबा मधुरोत्तरी बाहती. ऐकूनी हे प्रेमवचन, तया मित्रास पटली खूण. शब्दोच्चाराची ती ठेवण, देई त्या स्मरण वडिलांचे. का यावे जी हा उच्चार, काढिता बाबा करीती जो स्वर. तो ऐकता काकांचे मित्र, विस्मितांतर जाहले. परिसोन मोहक स्वरांची ठेवण, गतपित्याचे झाले स्मरण. त्याचेच स्वराची तऱ्हाही पूर्ण, वाटले अनुकरण यथार्थ. काय वाणीची मोहन शक्ती, काकांचे मित्र विस्मित चित्ती. म्हणाले ही मम पित्याचीच उक्ती, स्वर हा निश्चिती ओळखीचा. वडिलामुखीची तैसी ती वैखरी, ऐकता ते मित्र द्रवले अंतरी. वंदिले बाबांचे चरणशिरी, विसरूनी पूर्वील निश्चय. पुढे बाबा दक्षिणा मागती, तीही केवळ काकांचे प्रती. काका देती दोघेही परतती, पुनश्च जाती दुपारा. तेव्हाही हे सवेची जाती, दोघाही जाणे मुंबई प्रती. काका तेव्हा आज्ञा प्रार्थिती, दक्षिणा मागती बाबा त्या. तीही केवळ काकांचे पाशी, म्हणती 17 रुपये दे मजसी. काही न मागत तन्मित्रासी, मग ते मनाशीच चुटपुटले. तव ते काकास हळूच पुसती, तुम्हासची का दक्षिणा मागती. सकाळीही तुम्हाच प्रती, आताही मागती तुम्हासची. मी असूनी तुम्हा संगती, दक्षिणे लागी मज का वगळती. काका हळूच उत्तर देती, बाबा प्रतीच पुसा हे. इतुक्यात बाबा काकांस वदती, तो काय सांगे रे तुझ प्रती. तो स्वयेच ते मित्र बाबांस पुसती, दक्षिणा म्हणती देऊ का. तव बाबा उत्तर देती, तुझे मनी देण्याची नव्हती. म्हणून नाही मागितली तुझ प्रती, देणे चित्ती तर देई. बाबा मागता भक्त देत, तया ते मित्र हिणवीत. तेच न मागता जाई देऊ का म्हणत, आश्चर्य भरित तव काका. म्हणता चित्ती असल्यास देई, तया मित्रास जाहली घाई. 17 रुपयांची भरपाई, केली पायी न मागता. बाबा मग वदती तयास, जासील रे क्षण एक बैस. करीते झाले गोड उपदेश, निरसावया सभेदात्मता. तुम्हा आम्हातील तेल्याची भिंत, पाडून या ती टाक समस्त. होईल मग मार्ग प्रशस्त, अरस परस भेटावया. पुढे आज्ञा झाले देते, माधवराव जाहले प्रार्थिते. पाहून अभ्राच्छादित नभाते, पाऊसया ते भिजविल. बाबा प्रत्युत्तर त्या देती, जाऊ दे त्या स्वस्थ चित्ती. पाऊसाची काहीही भीती, नाही तया प्रति मार्गात. अभिवंदूनी साईंचे पाय, तैसेच गाडीत बैसले उभय. विजा चमकत दाटत धूय, गंगेस पयपूर लोटला. गडगडाटे गरजे आकाश, नौकागमन आले वाट्यास. काकामनी पूर्ण विश्वास, होते आश्वासन बाबांचे. पडला विचार त्या मित्रास, कैसा सुखाचा होईल प्रवास. उगीच निघालो यावयास, होतील सायास मार्गात. असो पुढे ते सुखे गेले, अग्निरथात आरूढ झाले. मेघ मग तेथून वरसू लागले, निर्भय पावले मुंबईस. पुढे जेव्हा आले सदनी, पाहती खिडक्याद्वारे खोलुनी. गेली अडकली चिमणी उडुनी, गतप्राण दोन्ही आढळल्या. पाहुनी ऐसा तो देखावा, वाईट बहुत वाटले जीवा. अन्न पाण्या वाचून देवा, बिचाऱ्या जीवा मुकल्या या. निघालो जेव्हा जावया शिर्डी, वातायने जरी ठेवितो उघडी. पडती नाही काळाची उडी, मेली बापुडी मज हाते. म्हणे आता उडाली जी,
तिचीच जणू बाबांस काळजी, म्हणून दिधली होऊन राजी, अनुज्ञा आजी परतावया. नाही तरी तीही मरती, अन्नावीण कैसी जगती, आयुष्य सरले तेणे हे गती, पावली निश्चिती ती एक. आणिक यांचा अनुभव एक, तोही श्रवणार्ह आहे सुरेख. एका पायाच्या टाचेचे दुःख, भोगीत हे कित्येक मासवरी. शिर्डीस जाणे घडल्या आधी, बहुत महिने भोगिली ही व्याधी. तेथून परतल्या पाठी न बाधी, नासली अल्पावधीतची. ऐसीच आणिक दुसरी कथा, संतांचा अंत लावू जाता. पायी नमवावा लागला माथा, मनी नसता ती परिसा. तैसीच दक्षिणा देण्याची नसता, मोहपाशी अडकले जाता. भंगूनी आपुली दृढ निश्चयता, दक्षिणा देतात कैसी ती. ठक्कर धरमसी जेठा भाई, सॉलिसिटर रहिवास मुंबई. बळावली पूर्व पुण्याई, भेटू साईंस मन झाले. महाजनींचे हेच शेट, उभयतांचा परिचय दाट. वाटले शिर्डीस जाऊन थेट, घ्यावी की भेट प्रत्यक्ष. ठक्करजींच्या पेढीवरी, काका मुख्य कारभारी. सुटी साधोनी हारोहारी, करीत तयारी शिर्डीची. काका तरी काय वेळी परतती, 8 दिन शिर्डीस काढिती. आज्ञा नाही साईंची म्हणती, ही काय रीती कामाची. ऐसे कैसे तरी हे संत, बंड नव्हे हे आम्हा पसंत. निघाले शेट शिमग्याचे सुटीत, लावाया अंत साईंचा. अंगी दुर्धर देहाभिमान, निजैश्वर्याचेच महिमान. संत तरी मानवा समान, किमर्थ मान वाकवावी. पाहुनी साईंची अधिकार स्थिती, शास्त्री पंडित टेकीस येती. तेथे बापुडे धर्मसीते किती, ते काय तगती निश्चया. परीन अंधश्रद्धा बरी, करूनी घेऊ आपुली खातरी. करूनी ऐसा निश्चय अंतरी, केली तयारी शिर्डीची. वर्णिल्या एका स्नेह्याच्या वरती, धर्मसी ही तेच रीती. सवे काकास घेऊन निघती, आणिक वदती तयास. शिर्डीस जाता तेथेच राहता, चाले ना या खेपे ही वार्ता. परतले पाहिजे मज समवेता, हे निश्चितता जाणावे. तव काका तया वदती, हे तो नाही आम्हा हाती. तदा धर्मसी सवे घेती, आणिक सांगाती मार्गार्थ. न जाणो काका नाहीच परतले, सांगा त्या वीण मार्गात न चले. म्हणून आणिक तिजया घेतले, तिघे निघाले शिर्डीस. जगात ऐशा कित्येक जाती, परोपकारी भक्तांच्या असती. तयांची कराया संशय निवृत्ती, बाबा आणि ती धरधरू. मग ते जेव्हा माघारा जाती, आपुले अनुभव इतरा कथिती. लिहवून घेती कोणाही हाती, जना सत्पथी लावाया. तात्पर्य हे जे कोणी जाती, दर्शन सुखे तृप्त होती. आरंभी कैसी ही तयांची वृत्ती, परमानंद प्राप्ती अखेर. म्हणोत आपुले पायी जाती, असे ना का चिकित्सा प्रीती. परी निराळी वस्तुस्थिती, कार्य साधिती बाबांचे. बाबाची तया देती स्फूर्ती, तेव्हाची बाहेर पाय काढिती. चेववूनी स्वाभाविक वृत्ती, लाविती परमार्थी तयास. कोण जाणे तयांच्या कळा, जाणू जाता होतील अवकळा. होऊन निरभिमान पायी लोळा, भोगाल सोहळा सुखाचा. बरवेन जाणे रिक्त करी, देव द्विज गुरुद्वारी. म्हणवून द्राक्षांची दोशेरी, काका खरीदीत मार्गात. पोटी नाही बीज जात, असे ऐसी ही द्राक्षांची जात. परी सबीज जी वेळी प्राप्त, घेतली विक्रीत काकांनी. असो गोष्टी वार्ता करीत, पातली ही त्रयी शिर्डीत. सवे तिघेही दर्शनार्थ, गेले मशिदीत बाबांच्या. बाबासाहेब तरखड भक्त, हेही होते तेथे स्थित. शेट धरमसी जिज्ञासा प्रेरित, पुसती तया प्रत ते परिसा. येथे काय आहे काय येता, तरखड वदती दर्शना करिता. शेट म्हणती ऐकिली वार्ता, येथे तो घडतात चमत्कार. तव तरखड वदती त्यांना, ही तो नाही माझी भावना.
जैसी उत्कंठा जयाचे मना पावेती कामना सिद्धी ते. काकांनी पायी डोई ठेविली द्राक्षे बाबांच्या करी अर्पिली. वाटावयाची सुरुवात झाली मंडळी जमली होतीच. बाबा तव इतरां समवेत धर्मसी सही काही देत. परी तया ती नावडती जात निर्बीजी प्रीत तयास. या द्राक्षांची तयास चीड आरंभीच उपजली नड. कैसी सेवावी वाटले अवघड अभेरही जड वाटे मना. शिवाय डॉक्टरे केले मना द्राक्षे न खावी धुतल्या विना. आपणची धुणे योग्य वाटेना उठल्या कल्पना नानाविध. पुढे तैशीच टाकिली तोंडात बिया चघळून ठेविल्या खिशात. साधूंचे ते स्थान पुनीत करवेना अपुनीत उच्छिष्टे. तव ते शेट मनी म्हणती साधू असता कैसे हे नेणती. की ही द्राक्षे मज नावडती बळेच का देती मज प्रती. उठता ऐसी तयांची वृत्ती बाबा तीच आणिक त्या देती. ती सबीज जाणून हातीच ठेविती मुखीन घालिती धर्मसी. सबीज नावडती द्राक्षे खरी परी ती बाबांनी दिधली करी. धरमसी शेट अवघडले अंतरी कैसी परी वर्तावे. तोंडी घालावया होईना मन करून ठेविली मुठीत जतन. तव बाबा वदती टाक रे खाऊन मानिले आज्ञापन शेटीने. खाऊन टाक बाबा वदता धर्मसींनी तोंडात टाकिता. बीज रहित ती सर्वही लागता अति आश्चर्यता पावले. ऐसी निर्बीज द्राक्षे लागता धर्मसी होऊन विस्मित चित्ता. मनी म्हणे अजब सत्ता काय या संता अशक्य. जाणोनी माझे मनीचा हेत असता सबीज आणि निर्धूत. साई मज जी जी देत ती ती बीजरहित हितकारी. थक्क झाली चित्तवृत्ती चिकित्सेची पडली विस्मृती. गळाली सर्व अहंकृती संती प्रीती उपजली. पूर्वसंकल्प गेले विलया साई प्रेम उपजले हृदया. उत्कंठाजी शिर्डीस यावया पुरली कृतनिश्चया सारखी. बाबा तरखड हेही तेथे बाबांपाशीच बसले होते. बाबा साई जाहले वाटिते त्यातील त्यातेही काही. तेव्हा धर्मसी तयाही पुसती आपुली द्राक्षे कैसी होती. बाबा जेव्हा सबीज म्हणती विस्मित चित्ती अतिशय. तेणे ते साधूही श्रद्धा बसली दृढीकरणार्थ कल्पना स्फुरली. साधू असाल तरीही पुढली जातील दिधली काकांना. बाबा वाटीत होते बहुता परी हे स्फुरता शेटीचे चित्ता. काकांपासून शेज धरिता अतिनवलता शेटीस. ऐशा साधुत्वाच्या खुणा ऐसा हा मनकवडेपणा. पुरा झाला धर्मसीच्या मना साधू साईंना मानावया. माधवराव होते तेथे ते मग झाले बाबांस निवेदिते. काकांचे मालक शेट हे ते झाले समजाविते बाबांस. हा कुठला काकाचा मालक त्याचा मालक आहे आणिक. बाबा प्रत्युत्तर देती चोख काकांस तोखदायक असे. आणिक कैसी नवलपरी आप्पा नामे एक आचारी. उभा तेथेच धुनी शेजारी बाबा तयावरी घालिती. म्हणती हे शेटजी इथवर आले ते मज करिता नाही श्रमले. आप्पा लागी प्रेम दाटले म्हणून पातले शिर्डीस. असो ऐसे हे भाषण झाले धर्मसी आपले निश्चय विसरले. आपण होऊन पाया पडले मग ते परतले वाड्यात. असो माध्यांनी आरती झाली घरी जाण्याची तयारी चालली. आज्ञा घेण्याची वेळ आली मंडळी निघाली मशिदी. धर्मसी तेव्हा काकास वदत मी तो नाही आज्ञा मागत. तुम्हीच मागा तुम्हा ती लागत. तव काय म्हणत माधवराव काकांचे तो नाही प्रमाण. आठवडा एक भरल्या विण होणार नाही आज्ञापन. आपणची विचारून घ्या ना का. पुढे हे तिघे जाऊन बैसता माधवराव आज्ञा मागता. बाबांनी सांगू आरंभिली वार्ता ती स्वस्थ चित्ता परिसावी. होता एक चंचल बुद्धी घरी धनधान्याची समृद्धी. शरीरी नाही आधी व्याधी नसती उपाधी आवडे. उगाच बोजा वाही माथा हिंडे इतस्ततः नाही स्वस्थता.
खाली ठेवी उचली मागुता नाही निश्चलता मनस पाहून ऐसी तयाची अवस्था किव आली माझिया चित्ता वाटेल त्या एका ठाई आता ठेवरे निश्चितता म्हणालो उगाची ऐसा भ्रमतोस एका ठाईच स्वस्थ बैस वार्ता खोचली धर्मसीस मानित आपणास इशारा तो असोनी वैभव यथास्थित कारण नसता यत्किंचित धर्मसी सदा चिंताक्रांत डोके पिकवित उगाच असता विपुल संपत्ती मान मनास नाही समाधान पाठीसी काल्पनिक दुःखे गहन त्यातची निमग्न सर्वदा ऐकता साई मुखींची कथा शेटजी परमविस्मित चित्ता ही तो आपुले मनाची अवस्था अतिसादरता परिसिली काकास इतुकी लवकर आज्ञा अशक्य कोटीची ही घटना परी तीही मिळता प्रयासाविना धर्मसी मनात संतुष्ट काकाने निघावे बरोबर धर्मसीची इच्छा फार तीही बाबांनी पाडिली पार देऊनी होकार जावया हाही एक शेटजीचा पण कैसी बाबांनी जाणिली खूण हेही एक साधुत्व लक्षण पटले विलक्षण धर्मसींना जाहली संशय निवृत्ती साई साधू ही अभिव्यक्ती जयामनी जैसी वृत्ती तैसीच अनुभूती दाविली ज्या ज्या मार्गे जाऊ इच्छिती तो तोच मार्ग तया लाविती साई जाणती अधिकार संपत्ती परमार्थ प्राप्ती ही त्या माने भक्त भावार्थी अथवा टवाळू साई समत्वे दोघांसी कृपाळू एकास टाळू दुजिया कवटाळू नेणे ही कनवाळू माऊली तम ते दोघे जेव्हा निघती 15 रुपये काकांप्रती बाबा दक्षिणा मागून घेती सवेच वदती काकांस दक्षिणे लागी जाने मजला असेल 1 रुपया दिधला दशगुणे मज तयामो बदला द्यावा लागला मोजून मी काय कोणाचे घेईना फुकट मागेन मी सर्वा सरसकट फकीर जयासी दावी बोट तयासीच गोष्ट दक्षिणेची तोही फकीर जयाचा ऋणी तयासीच ही करी मागणी दाता देऊनी करी पेरणी पुढे संवगणी करावया वित्त हे केवळ धर्मद्वारा वित्तवंता पडेल पाहे उपकारा धर्मैक फळ हे येणेच खरा ज्ञानासी थारा लाधतो दुःख संपाद्य हे वित्त केवळ आहे इष्टोपभोगार्थ व्यर्थ निष्कारण वेचितात धर्मसंचित अवगणुनी करुनिया कवडी कवडी अर्बुदांत धनजे जोडी ते विषय स्वार्थाचिया आवडी कदा न दवडी तो सुखी नादत्तमुपतिष्ठती सकळास ठावी की ही श्रुती पूर्वदत्त ठाके पुढती तदर्थ मागती दक्षिणा रामावतारी रघुनंदने अपार स्वर्ण स्त्रियांची दाने करिता 16 सहस्र प्रमाणे घेतले कृष्णे तत्फल भक्ती ज्ञान वैराग्यहीन ऐसा जो भक्त तो अतिदीन तयास प्रथम वैराग्ये स्थापून भक्तिज्ञान मग देती करविती जे दक्षिणा प्रदान तीच वैराग्याची खूण पुढे भक्तिपंथास लावून ज्ञान प्रवीण करवीत आम्ही तरी काय करीतो एकपट घेतो 10 देतो क्रमे क्रमे ज्ञानपथा लावितो लोभ उठतो धर्मसीते आपण होऊन रुपये 15 ठेविते झाले बाबांचे करा विसरले पूर्वकृत निर्धारा प्रकार साराच अपूर्व वाटले आधी वृथा जल्पलो बरे केले समक्ष आलो साधू कैसे असतात बोधलो तयांचे लोधलो अनुभवी असो दृढ न विचारिता मनी आम्ही येणार नव्हतो नमनी तेही आलो आपण होऊनी साधूंची करणी अगम्य अल्ला मालिक मुखी निरंतर तयास काय आहे दुष्कर आम्ही पहावया होतो आतुर केवळ चमत्कार साधूंचे वृथा झाला आमुचा पण घातले मानवा लोटांगण न मागताही दक्षिणा प्रदान केले आपण होऊन वृथा आमुची सारी बढाई आपण होऊन आपुली डोई पूज्य भावे साई पायी वाहिली नवाई काय दुजी काय वानू ही साईची कुसरी
हे सर्व जरी तो स्वयेच करी, बाह्यात्कारी अलिप्तता धरी, नवल परीती काय दुजी. कोणी करावा न करा वंदन, द्या अथवा न द्या दक्षिणादान, आनंद कंद साई दयाघन, करीन अवगणन कोणाचे. पूजिल्याचा नाही आनंद, अवमानिल्याचा नाही खेद, हर्षन तेथे कैचा विषाद, पूर्ण निर्द्वंद्वते हे स्थिती. असो कोणाचा काहीही हेत, एकदा जयासी दर्शन देत, तयाची भक्ती पायी जडवीत, शक्ती ही अद्भुत साईंची. असो पुढे उदी प्रसाद, पावूनी घेऊनी आशीर्वाद, परतले ते निर्विवाद, ख्याती ही अगाध साईंची. करावया तेथून निर्गमन, लागे बाबांचे आज्ञापन, करिता आज्ञेचे उल्लंघन, निमंत्रण ते विघ्नासी. आपमती करिता निष्क्रमण, अनुताप आणि विटंबन, मार्गात व्यत्यय येती दारुण, तयांचे निवारण दुष्कर. ऐसी वर्णिली तेथील निर्गती, आमुची ही तेच स्थिती, मी न आणिता कोणी न येती, ऐसी वदंती बाबांची. माझी इच्छा झाली या विण, दारवंठा त्यागील कवण, कोणा स्वेच्छे होईल दर्शन, घडेल आगमन शिर्डीचे. साई समर्थ कृपामूर्ती, तया आधीन आमुची गती, कृपा उद्भवेल तयांचे चित्ती, तेव्हाच येतील दर्शन. ऐसे तेथील गमनागमन, नसता साईंचे चित्त प्रसन्न, होईन कोणासही आज्ञापन, उदी प्रदान समवेत. करून या अभिवंदन, मागू जाता आज्ञापन, उदी समवेत आशीर्वचन, तेच आज्ञापन निघावया. आता एक विभूतीचा अनुभव, श्रोतया लागी कथितो अभिनव, मग नेवास कर भक्तिप्रभाव, महानुभाव साई कृपा. वांद्रे शहरचा एक गृहस्थ, तोही जातीचा प्रभू कायस्थ, रात्री निद्रा येऊ नये स्वस्थ, जाहली शिकस्त यत्नांची. डोळ्यास डोळा लागुनी निद्रित, असता क्षणैक अकस्मात, स्वप्नी तयाचा मृततात, करी जागृत प्रतिदिनी. पूर्वील युक्तायुक्त प्रकार, गुप्त गर्ह्य क्लिष्ट विचार, शिव्या शापपूर्वक उच्चार, वाक्प्रहार प्रेरितो. प्रतिदिनी ऐसा प्रसंग, प्रतिदिनी होय निद्राभंग, पडेना काही उमंग, चुकेना भोग पाठीचा. तेने तो गृहस्थ कंटाळला, उपाय काही न सुचे तयाला, उसे एका साई भक्ताला, करावा इलाज काय तरी. आम्ही न जाणू अन्य उपाव, साई महाराज महानुभाव, ठेवाल जरी तुम्हीही भाव, उदी निज प्रभाव प्रकटील. जैसे जैसे तया कथिले, तैसे तैसे तयाने केले, अनुभवाही तैसेच आले, दुःस्वप्न पडले नाही पुन्हा. कर्मधर्म वशे ते मित्र, होते साई समर्थ छात्र, वानुनी उदीचा महिमा विचित्र, अर्पित लवमात्र तयास. म्हणती जाता निजावयास, लावा थोडी मस्तकास, पुडी बांधून ठेवा उशास, मनी श्री साईस आठवा. पोटी ठेवा भक्तिभाव, पहा मग या उदीचा प्रभाव, तात्काळ करील पीडेचा अभाव, सहज स्वभाव हातीचा. ऐसे होताच लागली त्याला, गाढ निद्रा त्या रात्रीला, दुष्ट स्वप्नाचा ठावची पुसिला, अति आनंदला गृहस्थ. मग त्याच्या आनंदास, काय पाहिजे पुसावयास, पुढी ती नित्य रक्षी उशास, स्मरे साईंस नित्यशः. पुढे बाबांची छबी आणली, गुरुवार साधून माळ वाहिली, उशागती भिंतीस लाविली, आदरे पूजिली तयाने. घेऊ लागला छबीचे दर्शन, गुरुवारी माळा समर्पण, करी नित्य मानसिक पूजन, पीडा निवारण जाहली. ऐसी चालविली नेमनिष्ठा, पावला तो स्थायी अभीष्टा, निद्रा भंगादि दुःस्वप्नानिष्ठा, विसरला कष्टा पूर्वील. हा तो उदीचा एक उपयोग, कथितो आणिक अद्भुत योग, कैशाही संकटी करिता प्रयोग, अभीष्ट भोग देईती. होता एक भक्त थोर, बाळाजी पाटील नेवासकर, बाबा लागी झिजविले शरीर,
सेवा लोकोत्तर करूनी. गावात नित्य जाण्या येण्याचे तैसेच लेंडीची फेरी फिरण्याचे. हे बाबांचे रस्ते झाडण्याचे नेवासकरांचे नित्यकाम. याच सेवेची परिपाटी चालू राहिली तयांचे पाठी. राधा कृष्णाबाईची हातोटी अलौकिक मोठी ये कामी. वर्ण ब्राह्मण अखिल वंद्य आणि ही सेवा ऐशी निंद्य. शिवलेन केव्हाही हे विचार मांद्य तियेच्या अनवद्य अंतरा. उठोनिया सकाळचे प्रहरी झाडू घेऊनिया निजकरी. स्वयेही बाबांचे रस्ते वारी धन्य चाकरी तियेची. काम निर्मळ आणि सत्वर कोण अन्य पावेल ती सर. पुढे मग जाता काही अवसर अब्दुल सरकला पुढारा. असो तो पाटील महाभाग संसारी वर्तुनी संसार विराग. केवढा तयाचा स्वार्थ त्याग परिसा तो भाग कथेचा. होता शेताची संवगणी धान्य समस्त मशिदी आणि. रिचवूनी ढिगार तेथेच अंगणी समर्पी चरणी बाबांच्या. मानुनी बाबा सर्वस्व धनी ते जे देतील त्यातून उचलुनी. तितुकेच धान्य घरी नेऊनी गुजरा करूनी राही तो. महाराजांनी स्नान करूनी हात पाय व तोंड धुऊनी. आलेले मोरीचे सांडपाणी बाळा पिऊनी राहतसे. हे नेवासकर असेपर्यंत चालला हा नेम अव्याहत. अजूनी तयांचा प्रेमळ सुत चालवी हे व्रत अंशतः. तोही धान्य पाठवीत सतत त्यातील जोंधळ्याची भाकर नित. महाराज निज निर्वाणांत खात असत 4 वेळा. असो एकदा काय घडले वर्षश्राद्ध बाळाचे आले. अन्न शिजवून तयार झाले वाढू लागले वाढपी. येणाऱ्यांचा अंदाज धरूनी पाकसिद्धी होती सदनी. वाढते वेळा अंदाजाहुनी संख्या त्रिगुणित जाहली. नेवासकरीण मनी घाबरली सासूबाईंशी कुजबुजू लागली. फजितीची पाळी आली कैसी निवारिली जाईल. सासूबाईंची निष्ठा थोर आपुले साई समर्थ खंबीर. असता किमर्थ करावा घोर राही तू निर्घोर म्हणे ती. ऐसे सासूने आश्वासुनी उदी एक मूठभर घेऊनी. घातली अन्नाच्या प्रत्येक बासनी बासने वस्त्रांनी आच्छादिली. म्हणे तू जा खुशाल वाढ वाढण्यापुरताच कपडा काढ. पुनश्च पूर्ववत कपडा ओढ खूणही दृढ सांभाळी. हे साईंच्या घरचे अन्न आपुला नाही एकही कण. तोच करील लज्जा रक्षण त्याचे उणेपण तयाला. असो जैसा त्या सासूचा निश्चय तैसाच तिजला आला प्रत्यय. काही एक न येता व्यत्यय जेवले पाहुणे पय सुद्धा. आले गेले सर्व जेवले यथा सांग सर्व झाले. तरीही अन्न शिल्लक राहिले पात्री भरलेले पूर्ववत. उदीचा हा ऐसा प्रभाव संतांचा हा सहज स्वभाव. जयामनी जैसा भाव तया अनुभवही तैसाच. असो उदीचा महिमा गाता नेवासकरांची आणिक कथा. पाहोनी त्यांची भक्तिमत्ता आठवली चित्ता ती ऐका. होईल काय विषयांतर एकदा शंकू लागले अंतर. होईल ते होवो परीती सादर प्रसंगानुसार करावी. ऐसा निश्चय करूनी मनी कथा कथितो ये स्थानी. जरी वाटली ती अस्थानी क्षमा श्रोत्यांनी करावी. एकदा शिर्डीचा रहिवासी रघु पाटील नामजयासी. पाहुणा गेला नेवाशासी याचेच गृहासी उतरला. गुरे ढोरे दावणीसी बांधिली असता एके निशी. भुजंग एक फू फू शब्देशी गोठ्याशी प्रवेशी अवचित. पाहोनिया ऐसा प्रसंग जाहली सर्वांची मती गुंग. करोनिया तो फणा भुजंग यथा सांग बैसला. गुरे करू लागली गडबड सुटावया लागी धडपड. नेवासकरांचा ग्रह सुदृढ साईच प्रकट जाहले. आता गुरे सोडिल्याशिवाय येथे नाही अन्य उपाय. नाही तरी पडून पाय
होईल अपाय एकादा. दुरोनी देखिला भुजंग, हर्षित नेवास करांतरंग. जाहला पुलकित सर्वांग, केला साष्टांग प्रणिपात. म्हणे साईंची कृपादृष्टी, भुजंग रूपे आले भेटी. आणिली दुग्ध भरोनी वाटी, भुजंगासाठी तयाने. काय त्या बाळाजीची वृत्ती, चित्तान ज्याच्या अणुमात्र भीती. पहा काय वदे भुजंगाप्रती, सावध श्रोती परिसिजे. का हो बाबा फोफो करिता, काय आम्हा भिववू पाहता. घ्या ही दुधाची वाटी आता, स्वस्थ चित्ता सेवा हो. वाटीने त्यास काय होय, तपेले भरून आणिले पय. पुढे ठेविले अंतरी निर्भय, भावनेचे भय सारे. दूध ठेवून तयाचे जवळी, जाऊनी बैसला पूर्वस्थळी. नाही दूर नाही जवळी, मुखी नवाळी भुजंगाची. भीतिप्रद भुजंगागमन, सर्वांचे काय सारखे मन. गेले सर्व गांगरून, कैसे हे विघ्न निरसेल. बाहेर जावे तरी भीती, भुजंग गेलिया अंतर्गृहाप्रती. कठीण तेथून बहिर्निसृती, बैसले पाळती ठेवुनी. इकडे भुजंग तृप्त झाला, चुकवून या सर्वांचा डोळा. नकळे गेला कवण्या स्थळा, आश्चर्य सकळा वाटले. मग तो सर्व गोठा शोधिला, परीन यत्किंचित थांग लागला. बहुतेकांचा जीव स्थिरावला, मनी चुकचुकला निवास कर. आरंभी गोठ्यात जेव्हा प्रवेशला, तेव्हा जैसा दृष्टीस पडला. तैसाच जाताना असता दिसला, हीच तयाला चुकचुक. बाळास होत्या स्त्रिया दोन, पुत्रसंतती होती लहान. कधी कधी नेवाशाहून, येती दर्शन घ्यावया. बाबा तया दोघी प्रत, चोळ्या लुगडी विकत घेत. साशीर्वाद तया अर्पित, ऐसा तो भक्त बाळाजी. हा सच्चरित मार्ग धोपट, जेथे जेथे याचा पाठ. तेथेच द्वारकामाईचा मठ, साई ही प्रकट निश्चये. तेथेच गोदावरीचे तट, तेथेच शिर्डी क्षेत्र निकट. तेथेच साई धुनी सकट, स्मरता संकट निवारी. जेथे साई चरित्र पठण, तेथे सदैव साई निवसन. श्रद्धापूर्वक चरित्रावर्तन, करिता तो प्रसन्न सर्व भावे. स्मरता साई स्वानंद घन, जपता तन्नाम अनुदिन. न लगे इतर जपतप साधन, धारणा ध्यान खटपट. साई चरणी ठेवूनी प्रीती, जे जे या साईंची विभूती. नित्य नेमे सेविती लाविती, ते ते पावती मनेप्सित. धर्मादिचारी पुरुषार्थ, पावोनी होती ते कृतार्थ. प्रकट होतील सकल गुह्यार्थ, स्वार्थ परमार्थ समवेत. महापापादि पापे प्रबळ, तैसीच उपपातकेही सकळ. उदी संपर्के होती निर्मूळ, लाधे निर्मळता सबाह्य. ऐसे हे विभूती धारण, भक्तांसी ठावे हे महिमान. श्रोत्यांचे ही व्हावे कल्याण, म्हणून हे वर्णन वाढविले. वाढविले ही भाषा असार्थ, नेणे मी ही महिमा यथार्थ. तरीही श्रोत्यांची या हितार्थ, संकलितार्थची निरूपिला. म्हणून श्रोतयांस हीच प्रार्थना, करूनी साईं प्रति वंदना. आपणची आपुला अनुभव घ्याना, इतुकेची मान मध्वच. येथे नाही तर्काचे काम, पूज्य भाव भावा प्रकाम. न लगे बुद्धी चापल्योपक्रम, पाहिजे परम श्रद्धाळू. श्रद्धा विहीन केवळ तार्किक, वादोन्मुख आणि चिकित्सक. तयान संतज्ञान सम्यक, शुद्ध भाविक ते पावे. कथांतर्गत न्यूनातिरिक्त, सर्व मानूनी साई प्रेरित. होऊनी दोषदृष्टी विरहित, साई सच्चरित वाचावे. साई परम कनवाळू प्रीती, रसिक वाचक वृंद चित्ती. येणे मिशे स्थापो निजमूर्ती, नित्य स्मृती भावया. कोठे गोमांतक कोठे शिरडी, तेथील चोरीची कथा उघडी. साई सात्यंत कथी सुख परवडी, कथा चोखडी पुढारा. म्हणून हेमाड साई चरणी, ठेवी मस्तक अंतःकरणी.
विनवी श्रोतया अति नम्रपणी सादर श्रवणी भावया स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते चिकित्सा खंडन विभूति मंडनम नाम पंचत्रिंशत्तमोऽध्याय संपूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज